नमस्कार मित्रांनो, मी काळू गबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मागे बघून तुम्हाला कळलंच असेल आज कसला व्हिडिओ असणार आहे। तर आज आलो आपण पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केट मध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आलोय मित्रांनो। खूप सारे गर्दी दिसते, मासे सुद्धा बघू शकता, भरपूर सारे मासे दिसत आहेत। चला बघूयात काय रेट असणार आहे आजचा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघू शकता मित्रांनो, भरपूर सारी गर्दी आणि मासे सुद्धा मस्त दिसत आहेत। बघा भरपूर सारे मासे सुद्धा दिसत आहेत। या लाईनला बघू शकता किती मासे दिसत आहेत। बघा भरपूर मासे दिसत आहेत आणि मस्त फ्रेश मासे दिसत आहेत मित्रांनो। आता आतमध्ये जाऊन बघूयात। आणि हे मार्केट आहे ना मित्रांनो, पुण्यातलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे। मी नेहमीच तुम्हाला दाखवत असतो। वेळ निघाला होता मित्रांनो, रेट बघूयात, रेट विचारून बघूयात काय कमी जास्त झालेत का। नेहमीच आपण येऊन सगळे रेट विचारत असतो, कारण की इथं सगळ्यात स्वस्त मासे भेटतात। पुण्यातले सगळ्यात स्वस्त, बाकीच्या ठिकाणी इथूनच विकायला नेतात, त्याच्यामुळे इथं सगळ्यात स्वस्त मासे असतात। तर बघू आजचा काय रेट आहे, सगळं विचारून बघूयात। भरपूर मासे दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि आज कुठले कुठले नवीन मासे भेटत आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आज। तर चला मित्रांनो, बघा इकडे खूप सारे मासे दिसत आहेत इथं। तर सुरुवात करूयात। हे बघा इकडे वाम आहे, एकदम बिग साईज मध्ये मोठे एकदम वाम आहे मित्रांनो, काळे वाम। भाऊ वाम कसे आहे ते? वाम 360 रुपये किलो। वाम 320 रुपये किलो। वाम बघा मित्रांनो 360 रुपये किलो। त्याच्यानंतर हा बांगडे, आपल्याकडे 450 हा बांगडे हा 120 रुपये किलो आहे। काटेरी बांगडा मित्रांनो 120 रुपये किलो। त्याच्यानंतर इथं बघा कोळंबी, कोळंबी 450 रुपये किलो आहे। कोळंबी सगळं बघू शकता, एकदम मस्त साईजची कोळंबी मित्रांनो 450 रुपये किलो। त्याच्यानंतर इथं छोट्या साईजचा कटला आहे, तर कटला बघू शकताय। हा कटला कसा आहे? कटला बारका 100 रुपये किलो। कटला मित्रांनो 100 रुपये किलो। पुढे जाऊयात। हा बघा हा मालवणी बांगडे, तर हा बांगडा कसा आहे दादा? 240 बांगडे मित्रांनो, हा 240 रुपये किलो। बांगडा आता सगळीकडेच महाग आहे, बाहेर सुद्धा बघायला गेलं तर हाच बांगडा 280 रुपये किलो भेटतोय, तर इथं 240 रुपये किलो आहे। त्याच्यानंतर इकडे बघू शकताय चांगल्या साईजचा हे पापलेट आहे, मस्त चांगल्या साईजचं पापलेट आहे। पापलेट कसं आहे तो? 850 रुपये किलो पापलेट मित्रांनो, 850 रुपये किलो आहे। त्याच्यानंतर इकडे बघा कोळंबी, थोड्या मोठ्या साईज मध्ये कोळंबी। तर ही कोळंबी कसं आहे दादा? 450 रुपये, 450 रुपये किलो आहे। बघा मस्त वाम आहे बघा, ही पिवळी वाम आहे, तुम्हाला काळी वाम दाखवली ती काळी वाम, ही पिवळी वाम। ही पिवळी वाम आहे, ही 600 रुपये किलो मित्रांनो, ही 600 रुपये किलो आहे। आणि ही जी दाखवली तुम्हाला ही 450 रुपये किलो। त्याच्यानंतर इथं छोटा पापलेट आहे। हा पापलेट कसा आहे? 850 तर हा पापलेट आहे मित्रांनो 850 रुपये किलो। आणि इकडे सुद्धा बघू शकता, हा ही साईज बघू शकताय बघा, मस्त साईज आहे, 850 रुपये किलो। त्याच्यानंतर इकडे बघा हा बांगडे बघा 260 रुपये किलो मित्रांनो। बांगड्याचा रेट आज जास्त आहे, 250 260 असा रेट आहे मित्रांनो बांगड्याचा। तर इथं बघा भरपूर सारे मासे एका ठिकाणी पाहायला भेटले, भरपूर सारे मासे पाहायला भेटले। त्याला आता पुढे जाऊयात, बाकी सुद्धा आपल्याला पूर्ण मार्केट बघायचं आहे। आणि जेवढं सगळं मार्केट बघितल्याशिवाय ना मित्रांनो कळत नाही, भाव कधी कधी काय दुकानांमध्ये जास्त असतो, कमी जास्त असतो। तर सगळीकडे बघूयात, इकडे पुढे सुद्धा भरपूर सारे मासे दिसतात, तिकडे सुद्धा जाऊन बघू। तर इकडे बघा मित्रांनो, इकडे सुद्धा भरपूर सारे मासे वेगवेगळे दिसत आहेत, वेगवेगळे मासे दिसतात। कसा बोलला हलवा, कसा बोलला? 700 रुपये किलो मित्रांनो हलवा आहे बघा, हा समुद्राचा हलवा आहे 700 रुपये किलो। त्याच्यानंतर इकडे काटेरी बांगडे, हा बांगडा कसा आहे? 120 बांगडे मित्रांनो 120। त्याच्यानंतर हा बघा इकडं हे वाम आहे, काळे वाम 200 रुपये किलो।
बघा तिकडं 250 होती, काही ठिकाणी 450 होती आणि इथं 200 रुपये किलो आहे. तर हा रेट मध्ये मित्रांनो फरक असतो, त्याच्यामुळं सगळं मार्केट बघायला लागते फिरून. तर चला मित्रांनो पुढे जाऊयात. इकडे बघा भरपूर सारे नदीचे मासे आहेत. नदीचे मासे आहेत बघा वेगवेगळे आणि खूप सारे आहेत बघा, पूर्ण असं ठीक घालून ठेवलंय. तर हा सुद्धा आता रेट विचारूयात आपण. इकडे बघा चिलापी दिसते, छोट्या साईजची चिलापी 30 रुपये किलो आहे. किती? इथं कटलंय 150 कटलंय मित्रांनो 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. त्याच्यानंतर तो रव आहे. रव कसा आहे तो? तो 140. हो मित्रांनो 140 रुपये किलो. तो पलीकडचा कटला कटला का कटला 160 रुपये. 160 रुपये किलो मित्रांनो, तो थोडा मोठाही कटला. त्याच्यानंतर इकडे बघा चिलापी. चिलापी ही जी चिलापी मित्रांनो मोठ्या साईजची चिलापी ही 100 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर तिकडे वाम आहे बघा, नदीची वाम आहे. तर ही वाम कशी आहे? 450. नदीची वाम आहे मित्रांनो 450 रुपये किलो. त्याच्यानंतर इथं मध्ये मिरगल सुद्धा दिसतोय. तर मिरगल कसा आहे तो? मिरगल 120. मिरगल आहे मित्रांनो 120 रुपये किलो. पलीकडच्या साईडला सिलन सुद्धा दिसतोय. तर सिलन बघूयात आपण जाऊन. बघा इथं सिलन सुद्धा आहे. सिलन कसं आहे तो? सिलन 105. सिलन मित्रांनो 105 आहे. त्याच्यानंतर बघा इकडे सुद्धा हे दिसतोय, हलवा दिसतोय नदीचा. तो हलवा कसा आहे तो? 140. 140 रुपये किलो. हे भरपूर सारे मासे पाहायला भेटले मित्रांनो, नदीचे सगळे मासे. इकडे बघा हा रव सुद्धा आहे. हा रव कसा आहे? हे 140 आहे. आंध्राचा रवी. आंध्राचा रव म्हणता येते 140 रुपये किलो. तर इथं सगळे असे नदीचे मासे पाहायला भेटले मित्रांनो. तर बाकी सुद्धा चला पुढे जाऊन बघूयात. हे इकडचं कोणाचं आहे? तुमचं पोपट घ्या, पोपट. ते पोपट आहे तिथं. हा पोपट मासा आहे. पोपट कसा आहे तो? तो 180. तो पोपट उचलून दाखवा ना, आहे का तो त्यातला? म्हणा उचलून. ए संजू, संजू पोपट उचल. बघा पोपट आहे बघा, कसला मोठ्या साईजचा पोपट आहे मित्रांनो. कसला किती बोलले तुम्ही? 180. 180 रुपये किलो बघा, एक नंबर. तर मित्रांनो मार्केट आहे ना सकाळी 5 वाजता चालू होते आणि 9 वाजेपर्यंत चालू असते. 9 वाजेपर्यंत म्हणजे तसं तर दिवसभर असते, पण सकाळी सकाळी एकदम मस्त असे फ्रेश मासे भेटतात. त्याच्यानंतर दुपारी 2 ला चालू होते आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रेट मध्ये काय फरक असतो, कधी कधी रविवार दिवसाला जास्त गिराईक असेल तर थोडाफार रेट वाढतोय, पण बाकीच्या दिवसाला नॉर्मल जो रेट आता मी सांगितलं ना तोच रेट असतोय. तर चला बाकी मार्केट बघायचं राहिलं मित्रांनो. भरपूर सारं मार्केट दाखवायला सारखे आणि भरपूर सारे अजून वेगवेगळे मासे सुद्धा पाहायला भेटले, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. 850. बघू शकता कसली मोठी एकदम सुरमई आहे मित्रांनो, 850 रुपये किलो. बघा या साईडला सुद्धा आहेत बघा 850 किलो. त्याच्यानंतर इकडे बघा हे कसं आहे तो? 120 रुपये किलो. काठी बांगडे मित्रांनो 120 रुपये किलो. त्याच्यानंतर बघा हे 160 रुपये छोटा एल साइज. पापदा म्हणतायत नदीचा, ते वाळची सारखा दिसणारा मासे मित्रांनो. कसं बोललं ते प्राइस? 160 रुपये किलोची. 160 रुपये. 160 रुपये किलो आहे. चला पुढे जाऊयात मित्रांनो. या साईडला बघा इकडे सुद्धा दिसतायत डोमा मासे. डोमे हा कसे? 150. 150 रुपये किलो आहे डोमा. त्याच्यानंतर काळे वाम आहे छोट्या साईज मध्ये. कसे आहे ते वाम? कसे आहे ते? 100 वाली आहे, 250 वाली आहे. तर ही जी छोटी आहे मित्रांनो ही 100 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर बघा ही जी मोठी आहे ही 250 रुपये किलो आहे. किंगफिशर, सर्व किंगफिश. त्याच्यानंतर हा कोणता आहे? हा पेडवी. पेडवी. पेडवी मासा बोलतायत मित्रांनो. केरळवाले खातात. हा हा हा. कसं आहे तो? हे 100 रुपये. 100 रुपये किलो. आणि सुरमई बघू शकताय एकदम मोठा सुरमई 850 रुपये किलो. इकडे सुद्धा बघू शकताय एकदम जबरदस्त वाम आहे. मोठी मोठी वाम आहे मित्रांनो, छोटी मोठी एकदम वाम आहे. एकदम भरपूर सारे वाम दिसत असेल या साईडला सुद्धा वाम. तर ही विचारूयात कोण आहे इथं? वाम कसे आहे ते? वाम आहे 350 रुपये किलो. 350 रुपये किलो.
आणि इकडची छोटी मध्ये 250 रुपये किलो. वाम आहे मित्रांनो 250 रुपये किलो. चिलापी आहे काही. बापरे कसली मोठी चिलापी बघा मित्रांनो, जबरदस्त. कशी किलो आहे ते चिलापी? कसे? 160 रुपये किलो. पण मित्रांनो हे बघू शकताय, साईज बघू शकताय, 2, 2.5, 3 किलोची जिलापी असेल. त्याच्यानंतर हे बघा, हे पाप मगाशी ते बोलले ते येते, हे याच्यासारखं दिसतंय वाळंजी सारखं. हा मासे हा कसा आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो का? 200 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे सुद्धा बघा चिलापी. किती असेल? किती किलोची असेल? किती किलो असेल? 2 किलो 2.5 किलो. 2-2.5 किलोचे ना? 2.5-3 किलोच्या आसपास आहे नाही का? जबरदस्त, एकदम मोठे चिलापी मित्रांनो. हे मार्केट आहे ना मित्रांनो, जेवढं पाहिलं तेवढं कमी पडतंय, कारण की एवढं मोठं आतमध्ये एवढं जागा आहे ना. तर आपण बघा किती वेळ झालं फक्त एकच साईज बघतोय. बाकी इथं बघू शकताय, इकडे चिलापी आहे, सगळी चिलापी दिसते. या साईडला सुद्धा चिलापी दिसते, छोट्या साईज मध्ये चिलापी. चिलापी कशी आहे? 40 रुपये. चिलापी मित्रांनो 40 रुपये किलो. बघा भरपूर सारे चिलापी इकडे सुद्धा लोक घेत आहे चिलापी. त्याच्यानंतर इथं 40 रुपये किलो चिलापी. त्या साईडला बघा इकडं हे मोठे एकदम हे येतं कोळंबी, मोठ्या साईज मध्ये कोळंबी बघा, एकदम मस्त. ते बघू शकते. कसं आहे कोळंबी? कशी आहे? 450 रुपये किलो. 450 ना? 450 रुपये किलो. तर कोळंबी मित्रांनो 450 रुपये किलो. बाकी चला आपण इकडे पुढे बघूयात. गर्दी आता थोडं 8:30 वाजत आले मित्रांनो, गर्दी सुद्धा आता कमी होत चालली थोडी. इकडं बांगडे बघा, हा मालवणी बांगडे. तर बांगडा कसा आहे तो? 240 रुपये बांगडे मित्रांनो, 240. त्याच्यानंतर कोळंबी कशी आहे? 440 रुपये किलो. कोळंबी मित्रांनो 440 रुपये किलो. या साईडला सुद्धा भरपूर सारे नदीचे मासे पाहायला भेटत आहेत मित्रांनो. हे बघूयात. इथं बघा रहू आहे बघा. हो रहू कसा आहे? कोण आहे इथं? रहू कसा आहे? रहू 160 रुपये रहू मित्रांनो. तर इकडं बघा डोमा मासे, आणि डोमा मासे बघू शकतो मित्रांनो, एकदम फ्रेश वाटतोय. 160 रुपये किलो आहे. 160 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर इकडे बघा हा 300 ना? करली मित्रांनो बघा, हा करली मासे 300 रुपये किलो आहे. करली मासा 300 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर इकडे बघा समुद्राचे खेकडे येतात. खेकडे बघा, समुद्राचे खेकडे येतात. तर खेकडे कसे ते? 200 रुपये किलो का? खेकडे मित्रांनो 200 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे वाम वगैरे आहे बघा, इकडे वाम दिसते, आणि इकडे करली दिसते. माझे पुढे जाऊयात मित्रांनो. इकडे सुद्धा भरपूर सारे वेगवेगळे मासे दिसत आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहे. बघा बांगडे, सुरमई बघू शकताय, एकदम मोठ्या साईज मध्ये सुरमई. त्याच्यानंतर इकडे बघा हा कसा आहे? कोण आहे कोणता मासा आहे हा? हेल्सा. दरवेळेस येतोय मित्रांनो, कधी कधी नाव लक्षात राहत नाही, समजून घ्या. हे हेल्सा मासे 300 रुपये किलो. त्याच्यानंतर सुरमई कसं आहे दादा? सुरमई 1000 रुपये किलो. मोठी सुरमई आहे मित्रांनो 1000 रुपये किलो. डोमा कसा आहे? 160 डोम आहे मित्रांनो, 160. त्याच्यानंतर इकडे बघा मांदेली बघू शकता. तर हे मांदेली कशी आहे? ती 100 रुपये मांदेली मित्रांनो, 100 रुपये किलो. इकडे काटेरी बांगडा, चिलापी वगैरे दिसत आहेत. समोर खेकडे दिसत आहेत, ती खेकडे दाखवतो तुम्हाला बघा इकडे. तर हे नदीचे खेकडे बघा, नदीचे खेकडे छोट्या साईजचे, मीडियम साईजचे. खेकडे कसे भाऊ? 200 रुपये किलो. खेकडे आहेत मित्रांनो 200 रुपये किलो बघा.
इकडे 200 रुपये किलो होता. तर बघा या साईडला खूप सारे नदीचे मासे दिसत आहेत. खूप छोट्या साईज मध्ये बांगडे बघा, छोट्या साईज मध्ये बांगडे 150 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे काटेरी बांगडा सुद्धा. काटेरी कसं आहे? 120 रुपये किलो आहे काटेरी. हे तुमचंच आहे का? मरळ आहे बघा इथं, मरळ दिसत असेल. ओय मरळ कसे? 300 मरळ आहे मित्रांनो, 300 रुपये किलो. तर ही चिलापी तर दाखवतोस पलीकडच्या साईड कडून मी तुम्हाला. बाकी पुढे जाऊयात. बघा इथं सिलन आहे, तर सिलन विचारूयात. सिलन हो कसं आहे सिलन? कसं आहे तो सिलन? कसं आहे? 120. आणि रहू कसं आहे? तर हा छोटा रव आहे मित्रांनो 140. त्याच्यानंतर हा जो मोठा दिसतोय हा 180 रुपये किलो. इकडे बांगडे मित्रांनो 260 रुपये किलो. हा बघा बांगडा 260 रुपये किलो. इथे बघा वाम आहे मित्रांनो, वाम आहे, नदीची वाम आहे आणि भरपूर सारे दिसते. कसे वाम? 400 रुपये किलो आहे बघा वाम आहे मित्रांनो, 400 रुपये किलो. तर चला अजून मित्रांनो आपण फक्त ही खालची बाजू जी आहे याची म्हणजे तळमजला जो आहे मार्केटचा तो बघितलाय. बाकी अजून आपल्याला वरच्या बाजूला जे मासे असतील ना ते सुद्धा दाखवले तुम्हाला. बाकी इकडल्या साईडला बघा मस्तपैकी पापलेट वगैरे दिसतंय, हे दिसतंय. त्याच्यानंतर इकडं कोळंबी दिसते मस्त. बाकीचे मासे सुद्धा आहेत. तर आता वर जाऊयात. वरच्या साईडला जे मासे आहेत ना ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तिकडे वेगवेगळे मासे दिसत आहेत का ते सुद्धा आपण जाऊन बघूयात. मित्रांनो आता आपण वर आलो. वरच्या साईडला सुद्धा बघू शकता. इकडे सुद्धा खूप गर्दी. खाली आपण जो होता तो तळमजला होता आणि हा फर्स्ट फ्लोअर आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअर आहे. याच्यावरती सुद्धा खूप सारे दुकान आहेत मित्रांनो. मागे बघू शकता एकदम लांब पर्यंत तुम्हाला दिसत असेल. तर इथं सुद्धा बघूयात काय रेट आहे आणि इकडे कुठले कुठले वेगळे मासे पाहायला भेटत आहेत का ते तुम्हाला दाखवतो. या साईडला सुद्धा मित्रांनो बघूयात. इकडे सुद्धा मासे दाखवतो तुम्हाला. इथं सुरुवातीलाच बघा खेकडे आहेत. एकदम मस्त साईजचे खेकडे आहेत मित्रांनो, बघू शकता नदीचे खेकडे. खेकडे कसे आहेत भाऊ? हे खेकडे 200 रुपये किलो. खेकडे आहेत मित्रांनो 200 रुपये किलो बघा. खेकडे 200 रुपये किलो. 200 रुपये एकदम मस्त भरपूर सारे खेकडे आहेत. या साईडला सुद्धा एकदम मोठे मोठे खेकडे येतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. मोठा आहे का इकडे सुद्धा? इकडे तर एकदम मोठे मोठे खेकडे आहेत बघा. 500 रुपये किलो म्हणतात. कसे आहे बोलले तुम्ही? 500 रुपये किलो बघा. साईज बघा 500 रुपये किलो. एकदम मोठे मोठे मित्रांनो हे 500 रुपये किलो होतं आणि थोडी छोटी साईज आहे हे 300 रुपये किलो होतं. तरी एकदम भरपूर सारे खेकडे मित्रांनो पाहायला भेटले. बाकी पुढे जाऊयात. बाकी इकडे मासे बिसे दिसत आहेत, भरपूर मासे दिसत आहेत. इकडे बघा चिलापी छोट्या साईज मध्ये चिलापी दिसते. कसे चिलापी? 40 रुपये किलो. चिलापी 40 रुपये किलो मित्रांनो. पुढे बघूयात. इकडे बघा साईडला सुद्धा चिलापी वेगवेगळी चिलापी दिसते. त्याच्यानंतर 40 रुपये 50 रुपये किलो आहे चिलापी. बघा नदीचे मासे दिसत आहेत मित्रांनो. कटला वगैरे दिसतोय बघा. कटले इकडं छोट्या साईजचा कटले. कोण आहे तर कटला कसं आहे भाऊ? कटला 100 रुपये. 100 रुपये किलो कटला मित्रांनो. 100 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे बघा मिरगल आहे. हा कसं आहे मिरगल? कसं आहे मिरगल आहे मित्रांनो? 120 रुपये किलो. त्याच्यानंतर हा कोणता मासा आहे रे? हा कोणता मासा आहे? कोण? हा 80 रुपये. 80 रुपये. पण नाव काय आहे तो? उष्टी बांगला. उष्टी हा उष्टी बांगला. अंगाने तुम्हाला नाव आहे उष्टी बांगडा बोलतायत. उष्टी बांगडा मित्रांनो मला माहित नाही नाव. तुम्हाला काय माहित असेल तर सांगा. पहिल्यांदाच पाहायला भेटतोय. तो 80 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर बघा हा डोम आहे. 150 रुपये किलो. डोम मित्रांनो 150 रुपये किलो आहे. बाकी इकडे बघा या साईडला सुद्धा हे दिसते कटला दिसतोय मित्रांनो. कटला 100 रुपये किलो आहे.
आणि रव आहे मित्रांनो, रव 150 रुपये किलो, 140 रुपये किलो. हा कसा आहे तो? कसा आहे तो, कसा किलो आहे? 200. कडील मासे मित्रांनो. शिवडा 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 200 रुपये किलो, 130 रुपये. मिरगले मित्रांनो 130 रुपये किलो. बघा हा मोठ्या साईजचा मिरगले 130 रुपये किलो. अरे बघा मित्रांनो, इथं सिल्वर आहे. सिल्वर मासा आता सीझन चालू झालं सिल्वरचा. हा खूप मोठा मोठा असतो मित्रांनो, 150 रुपये किलो आहे. बघा 150, 140 रुपये किलो आहे. इकडं वरच्या साईडला ना जास्त मासे असे बघण्यासारखे नाही आहेत. म्हणजे संपत आलेत खरं तर. मी उशिरा वर खाली बराच वेळ माझा गेला, त्याच्यामुळे वरच्या साईडला यायला उशीर झाला. बाकी इथं खेकडे वगैरे तुम्हाला दाखवलेच. खेकडे भरपूर आहेत वरच्या साईडला, भरपूर खेकडे पाहायला भेटले. बाकी माझ्या मागे इकडे बघू शकता, या साईडला ना मटनचं शॉप सुद्धा आहे. म्हणजे मटन सुद्धा इथून घेऊ शकता. तर मटन सुद्धा इथून घेऊ शकता. चला मित्रांनो, भरपूर सारे मासे सुद्धा घेतले. बघा बघा भरपूर सारे मासे सुद्धा घेतले. बऱ्याच दिवसानंतर याचे समुद्राचे मासे घेतले. नदीचे मासे तर आपण नेहमीच खात असतोय. बाकी सर्व मार्केट तुम्हाला व्यवस्थित दाखवलं मित्रांनो. रेट वगैरे थोडेफार वाढले, जास्त काय एवढा फरक वाटला नाही. बाकी लोकल मार्केटमध्ये याचाच रेट भरपूर सारा असतोय. तर चला, हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.